ए काय ग काऊन नाराज आहेस? काय नाही, हं. नणंद आलती आमची शांती. हा मग काय सासून दिलं आमच्या गठुडं बांधून लेकीला. हं? वा. आता मला सांगा बाई, लग्न करून दिलंय तर आता नवऱ्याच्या घरी दिलंय ना. हो. हं? 3-3 वेळस तिकडून इकडं, 3-3 वेळस इकडून तिकडं. हा. नवऱ्याच्या घरी दिलंय, चांगलं राहायचं ना. भांडणं करायचं यायचं, भांडणं करायचं यायचं, आणि इकडून ही बाई तिला गठुडं बांधून देती. आता तुम्हाला सांगते, मागल दिवशीच माझ्या नवरीची पगार झाली. मागच्या महिन्यात 2दा आली. साडी घ्या, लेकरायला तिच्या कपडे घ्या. आणि त्याच्यामध्ये सासू सगळी पगार होती ना तिची, याची पगार निराधामाची कसली काहीतरी पगार होती ना. ती पगार सगळी तिच्या हातामध्ये देती. रुपया नाही तिच्या लेकरायला, हे दी ते दी ते दी. माझ्या लेकराला आणि तिची चडी नाही माहिती. माझ्या लेकराचं कधी मी भुंगण नाही धुतलं, त्या लेकराचं सगळं करी ती. बाई डिलेव्हरीला पण इकडं आली होती ना ननंद आमची. सगळं हिला खायला, भारी भारीतलं खायला, खोबरं लाडू हे ते. आणि माझ्या डिलेव्हरी, मी खोटं नाही सांगत, कुटक्यावर झोपलेले माहितीये का. माझ्या डिलिव्हरीला मला बघायला कोण नव्हतं माहितीये का. माय तिकडून आलेली माहितीये का. माय बाप घरी आले ना तर यायला देख होत नाही. यायला देख होत नाही. आणि काही झालं की इकडून फोन. आता घरदार सगळं बांधलंय का, सगळं इकडून ही पुरी ती, इकडून लेकाकडून पैसे घेती सासू म्हणणारी आमची, तिकडे लेकीला पुरी ती. असंय. पण कसं आहे, झाकली मूठ लाखाची आणि खोलली तर 1.25 लाखाची का, असंच काहीतरी माहितीये का. आणि मी ह्या घरात मी होते म्हणून नांदले, नाही दुसरी असती ना नाकाला चुना लावून गेली असती. आता सगळ्याच्या घरात मातीच्या चुलीत. सगळ्याच्याच घरामध्ये मातीच्या चुलीत, पण एवढं नाही पाहिलं आम्ही. ते म्हणतेत ना फुकट. आता जाऊ द्या.